बाप रे, काल उन्हामध्ये गेले तर सगळं चेहरा काळवंडला आहे. बरं, मग आता पुढच्या हप्त्यात तर लग्नाला जायचं आहे. कसा ग्लो आणू? आयडिया. अहो, तुमचंसुद्धा असंच झालं आहे का? प्रचंड टॅनिंग झाली आहे, किंवा तुमचं लग्न अगदी तोंडाशी आलेलं आहे, किंवा तुम्हाला कोणाचं तरी लग्न अटेंड करायचं आहे, मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर तुम्ही इन्स्टंट ग्लो कसा आणू शकता तेही घरच्या साहित्यामध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही अशा कोणकोणत्या ट्रिक्स फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला या एवढ्या गरमीच्या मोसममध्ये बिलकुल गरमी होणार नाही, तेही लग्नामध्ये. कारण लग्नामध्ये ऑलरेडी आपण एवढे हेवी कपडे घालतो, हेवी ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल, या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी फार चिडचिड होऊन जाते. ती चिडचिड होते ती फक्त आणि फक्त गरमीमुळे. मग ह्या टिप्स फॉलो करा आणि तुमचा चेहरा या पूर्ण लग्नाच्या सीझनमध्ये अगदी चमचम चमकवा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मलाही पाहिजे आलिया भट्टसारखा ग्लो. चला, आलिया भट्ट काय करते ती रेमेडी बघूयात. सगळ्यात पहिले तुम्हाला एक मोठा असा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थंडगार असं पाणी टाकायचं आहे. फ्रीजमधलं पाणी वापरलं तरी चालेल, किंवा थंड पाणी नसेल तर रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे आईस क्यूब्स टाकायचे आहेत, म्हणजे हे पाणी अगदी असं चिल्ड, म्हणजे एकदम थंड असं होईल. ही रेमेडी आलिया भट्ट जी आहे ती करत असते आणि इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आणि कसं आहे, आता लग्न सराई आहे, त्यामुळे मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. आता तुमचं जे काही चेहरा आहे तो तुम्हाला 2 ते 3 सेकंद, म्हणजे जेवढं तुम्ही सहन करू शकणार तेवढं 1 सेकंद असेल, 2 सेकंद असेल, किंवा 3 सेकंद असेल, अशा पद्धतीने तुम्हाला 3 ते 4 वेळेस पाण्यामध्ये डीप करायचं आहे. 3 ते 4 वेळेस पाण्यामध्ये डीप केल्यानंतर तुम्हाला मग सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला तसं नसेल करायचं तर फक्त बर्फानेही तुम्ही जे आहे तो शेकू शकता. अशा पद्धतीचं एक आईस मसाजर येतं, त्याला ॲक्च्युअल काय म्हणतात मला माहिती नाही. याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. मेकअप करण्याच्या अगोदर तुम्ही हे नक्की ही स्टेप करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा चेहरा अगदी तजेलदार दिसण्यासाठी तुम्हाला हे नेहमी फॉलो करायचं आहे. आता आपण बनवतोय मास्क. जर तुमचं लग्न 15 दिवसावर राहिलं असेल, 1 महिन्यावर राहिलं असेल, तर तुमच्यासाठी हा मास्क आहे. किंवा तुम्हाला कोणाचं लग्न अटेंड करायचं आहे, सर्वांसाठी, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सगळ्यांकरिता हा मास्क आहे. नो साईड इफेक्ट, घरगुती साहित्यात. यामध्ये आपण घेतलेलं आहे 1 चमचा भरून बेसनाचं पीठ. त्यानंतर यामध्ये घालतोय आपण अगदी घरची ताजी अशी मलाई. 2 चमचे मलाई आपण इकडे घालत आहोत. फ्रेश मलाईच इकडे तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये आपण जेही इन्ग्रेडियंट वापरतोय त्याने तुमच्या चेहऱ्याला ग्लो तर येणारच आहे. त्याबरोबर तुमची जर मान काळवंडली असेल, हातापायावर टॅनिंग झालं असेल, तर तुम्ही नक्की ही जी काही आपण मास्क बनवतोय हा सगळ्या पूर्ण आपल्या शरीरासाठी वापरू शकता. आता यामध्ये मी टाकते आहे व्हिटॅमिन ईची 1 कॅप्सूल. तुम्ही 2 टाकल्यात तरीही चालेल. आणि थोडंसं तुम्ही अलोवेरा यामध्ये टाकू शकता. पण कसं आहे ना, आपण यामध्ये मलाई घेतलेली आहे आणि मलाई खूप भारी आणि एक मॉइश्चराईज करते आपली स्किन. त्यामुळे मी इकडे कोणत्याही प्रकारचा अलोवेरा जेल किंवा बाकीचं काहीच टाकलं नाही. नंतर बघा, आपल्याला हे मिक्स करायचं आहे. पण आता आपल्याला हे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला हार्ड वॉटरचा वापर इकडे करायचा नाही. क्षारयुक्त पाणी तुम्हाला बिलकुल वापरायचं नाही. तुमच्याकडे जर नळाचं पाणी येत असेल तर ते गोड पाणी तुम्ही इकडे वापरू शकता. पण मी सगळ्यात सेफेस्ट तुम्हाला जे आहे ऑप्शन सांगते, जेणेकरून तुम्हाला अगदी बेस्ट टू बेस्ट रिझल्ट येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी बघायचं आहे मलाई आणि बेसन मिक्स करून की हे व्यवस्थितरित्या मिक्स होतं आहे का नाही. आणि त्यानंतर गुलाब जलचा वापर करून तुम्हाला हे जे आहे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आता ही कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करतो आहे, तोवर आपण आता काही टिप्स जाणून घेऊयात की ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर लग्न अटेंड करत आहात तर तिथे जास्त गरमी होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात प्रथम, जर लग्न जे आहे ते दुपारच्या टाईमला आहे तर अशा वेळेस तुम्ही ड्रेस किंवा साडी निवडताना लाईट कलरची निवडावी, फेंट कलरची निवडावी, जेणेकरून तुम्हाला जास्त जे आहे गरमीचा त्रास होणार नाही. संध्याकाळचं किंवा रात्रीचं लग्न असेल तर मग त्यावेळी तुम्ही जे आहे डार्क कलरचे ड्रेस वगैरे घातले तरीही चालणार आहे. संध्याकाळी तसंही वातावरण थोडं फार जे आहे थंडगार असतं. दुपारच्या टायमाला ट्राय करायचं आहे की तुम्ही लग्न जरी अटेंड करत आहात तरी पण भरपूर पाणी पिणं. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की अंडरआर्म्सला वगैरे जास्त घाम नाही यायला पाहिजे, त्यासाठी जे आहे अंडरआर्म्सचे पॅड्स मिळतात ते वापरले तुम्ही तरी चालेल, जेणेकरून घामाचा वाससुद्धा येणार नाही आणि घामाचे डागसुद्धा तुमच्या ब्लाऊज किंवा ड्रेसला होणार नाही. यामध्ये आपण घातलेला आहे आता अर्धा चमचा
हळद आणि हे आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे. खूप भारी हा जो आहे मास्क आहे. नवरदेव असाल तुम्ही भावी किंवा भावी नवरी असाल त्यांनीसुद्धा हे वापरायचं आहे. मला इंस्टाग्रामवरती भरपूर मेसेज आले, म्हणून मला असं वाटलं की ह्या उन्हाळ्यामध्ये आपण नक्की हे शेअर केलं पाहिजे. सो म्हणून मी हे शेअर करते आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता हे अप्लाय कसं करायचं ते बघूया. तर आपल्याला आपण जो आईस पॅक आहे, म्हणजे जे आपण आधी आपल्या चेहऱ्याला चांगलं असं पूर्ण त्याचे जे काही पोर्स आहे किंवा ज्याला क्लीन करून आपण घेतलं आहे ते आईस पॅकने आपण करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्हाला हा मास्क वापरायचा आहे. हप्त्यामध्ये जर तुम्ही 2 ते 3 वेळेस वापरला तर अतिउत्तम, आणि जर तुम्ही रोज वापरला तर तुम्हाला विदिन 1 वीकमध्ये जो आहे खूप बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. सो तुम्हाला हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि आपण हे यासाठी जास्त पातळ बनवलं नाही, कारण आपल्याला याचा जाडसर असाच लेप लावायचा आहे. मानेला लावू शकता, हातला लावू शकता, पायाला लावू शकता, पोटला, पाठला, कशालाही तुम्ही हे लावू शकता. नो साईड इफेक्ट, काही पिंपल्स येणार नाही, काहीच याने होणार नाही. इन केस तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल सहन होत नसेल, त्याने काही रिॲक्शन होत असेल, मग अशा वेळेस व्हिटॅमिन ईची कॅप्सूल इकडे स्किप केली तरीही चालते. आता हे लावायचं आहे आणि तोपर्यंत थांबायचे की जोपर्यंत हे ड्राय होत नाही. कदाचित हे जे आहे 15 ते 20 मिनटंसुद्धा घेऊ शकेल. तर तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी हे ड्राय झालेलं आहे. आता मी जे आहे फेस वॉश करणार आहे. मी फक्त हे 7 ते 10 मिनटं ठेवलेलं आहे आणि इकडे मी फेस वॉश केलेला आहे. अगदी चेहरा अगदी मस्त असे तजेलदार दिसतो आणि त्याच्यावरची जी काही चमक आहे ती अगदी वापस आल्यासारखी दिसते, आणि जी काही टॅनिंग वगैरे झालेलं असतं ते सुद्धा पूर्ण निघून जातं. अंघोळीच्या आधी तुम्हाला जर तुमच्या पूर्ण शरीरावरती लावायचं असेल, जसं की बॉडी पॉलिशिंग टाईप, तर मग अंघोळीच्या आधी करा. अर्धा तास तसंच ठेवा आणि मग नंतर तुम्ही जे आहे अंघोळ करा. आता हे लावल्यानंतर एक तर तुम्ही अलोवेरा जेल लावा किंवा मग गुलाब जल लावा. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते तुम्ही इकडे लावू शकता. आणि बस जेव्हा तुम्ही हे जे आहे तुमचा चेहरा धुणार आहात आपला मास्क लावल्यानंतर, तेव्हा कोणत्याही प्रकारचं फेस वॉश तुम्हाला वापरायचं नाही. एकदम साध्या पाण्याने तुम्हाला जे आहे तुमचं फेस क्लीन करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप भारी ग्लो येतो. त्यामुळे जेही भावी नवरदेव नवरी असतील आणि ज्याही कलवऱ्या असतील किंवा जेही वऱ्हाडी मंडळी असतील, सगळ्यांनी नक्की अशा पद्धतीने हा मास्क ट्राय करा आणि ह्या 2 ट्रिक ट्राय करा. नक्की तुम्हाला आलिया भटसारखा ग्लो दिसेल. हा व्हिडिओ तुम्हाला जे आहे प्रचंड हेल्प करेल याची मला गॅरंटी आहे. आणि हो मंडळी, कसं वाटलं मग उन्हाळ्यातील हा मास्क? आणि हो, गरमी प्रचंड आहे त्यामुळे कुठेही बाहेर जात असताना पाण्याचं सेवन मात्र तुम्हाला जितकं जास्त होईल तितकं करायचं आहे, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेटेड राहील. जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणत्या रेमेडी हव्या असतील कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. नक्की करू बघा, अनुभव शेअर करा.